मित्रांनो, आपण शेतात भरपूर खतं टाकतो आणि वाट बघतो का आता खत टाकलं म्हणजे पीक चांगलं येणारच. पण आपण कधी विचार केलाय का की आपण जमिनीत फॉस्फरस टाकलं की त्याचं पुढं काय होतं? ते पिकांना कसं लागू पडतं? चला, आजच्या व्हिडिओत फॉस्फरस टाकल्यानंतर त्याचं पुढं काय होतं याबद्दलच माहिती घेऊया. नमस्कार, मी सिद्धार्थ आणि तुम्ही बघताय उत्कृषी. मित्रांनो, नायट्रोजन नंतर फॉस्फरस अर्थात स्फुरद हे फार महत्त्वाचं अन्नद्रव्य समजलं जातं. पण त्याचा अर्थ असा नाही का बचकभर फॉस्फरस टाकलं म्हणजे पीक जोमदार यायलाच पाहिजे. त्यासाठी फॉस्फरस पिकांना का गरजेचं आहे, ते कमी पडलं तर काय होतं आणि जमिनीत टाकल्यानंतर त्याचं काय होतं हे समजून घेणं महत्त्वाचं असतं. फॉस्फरसमुळं मुळांचा विकास होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यासाठी आपण पीक लावतो ते फुलं, फळं आणि दाणे तयार करणं, ती वाढवणं आणि त्यांचा विकास करणं यासाठी फॉस्फरस फार महत्त्वाचं असतं. शिवाय पिकाला जगण्यासाठी आवश्यक ऊर्जा तयार करताना ATPमध्ये सुद्धा महत्त्वाची भूमिका या फॉस्फरसमुळे बजावली जाते. जेव्हा हे फॉस्फरस कमी पडतं त्यावेळेला पिकांची वाढ न होणं, पानं लालसर किंवा जांभळट होणं, मुळांचा विकास न होणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फळं फुलं न लागणं किंवा दाणे न भरणं यासारखी लक्षणे दिसायला लागतात. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जेव्हा मातीत फॉस्फरस टाकतो तेव्हा त्याचं काय होतं? मातीतल्या फॉस्फरसचे 3 प्रकार पडतात, ज्याला अनुपलब्ध फॉस्फरस, ट्रान्झिशनल फॉस्फरस आणि उपलब्ध फॉस्फरस अशा 3 नावांनी ओळखलं जातं. आपण समजण्यासाठी या 3 प्रकारच्या फॉस्फरसला 3 गोण्या समजू. ज्या वेळेला आपण जमिनीत फॉस्फरस टाकतो त्यावेळेला पहिल्या गुणी ते फॉस्फरस जमून पडतं. त्याला अनुपलब्ध फॉस्फरस म्हणून ओळखलं जातं. हे फॉस्फरस अतिशय घट्ट बॉन्ड किंवा बंधांनी एकमेकाला जोडलेलं असतं. त्यामुळं या गुणीतून पुढच्या गुणीत जायला बराच वेळ लागतो. जेव्हा हे पुढच्या गुणीत जातं तेव्हा खऱ्या अर्थाने या फॉस्फरसवर इथं काम व्हायला लागतं. कारण इथं तुमचे फॉस्फरस विरघळवणारे जीवाणू किंवा बॅक्टेरिया काम करत असतात. हे फॉस्फरसच्या मोठ्या मोठ्या रेणूंना तोडून त्याला बारीक किंवा उपलब्ध स्वरूपात तयार करण्याचं काम करतात. आता या गोणीतलं फॉस्फरस सुद्धा पिकांना उपलब्ध होत नसलं तरी इथून उपलब्ध फॉस्फरसची निर्मिती होत असते. कारण हे जीवाणू फॉस्फरसचे अणू, रेणू आणि कंपोस्ट इत्यादी गोष्टी खाऊन उपलब्ध फॉस्फरस सोडत असतात आणि हा सोडलेला फॉस्फरस खऱ्या अर्थानं पिकांना उपलब्ध होतो. आता आपण असं समजू का हा उपलब्ध झालेला फॉस्फरस तिसऱ्या गुणीत आला, जिथून पिकाची मुळं फॉस्फरस शोषू शकतात. अजून सोपं समजण्यासाठी असं लक्षात घ्या की पहिल्या 2 गोण्यात झाडाची मुळं जाऊ शकत नाहीत, फक्त तिसऱ्या गुणीतच झाडाची मुळं जाऊ शकतात. आता जमिनीत बघायला गेलं तर हे 3 प्रकारचे फॉस्फरस काही वेगवेगळे नसतात. ते सगळे मातीत एकामेकाभोवतीच असतात आणि उपलब्ध फॉस्फरस तयार होण्याचं काम हे नेहमी चालूच असतं. यालाच विद्राव्य फॉस्फरस म्हणून सुद्धा ओळखलं जातं. पण आता इथं सुद्धा एक गंमत आहे, ती म्हणजे जोपर्यंत झाडाची मुळं फॉस्फरससाठी केमिकल सिग्नल सोडत नाहीत तोपर्यंत हे फॉस्फरस विरघळवणारे जीवाणू उपलब्ध फॉस्फरस जमिनीत मोकळा सोडत नाहीत. त्यामुळं तो काय वाया सुद्धा जात नाही. या अनुपलब्ध फॉस्फरसपासून उपलब्ध फॉस्फरस होताना आपण मातीत टाकलेल्या फॉस्फरसचा अगदी छोटासा भाग शिल्लक राहतो. मग आता तुम्ही म्हणाल, जर शेवटी थोडाच फॉस्फरस शिल्लक राहणार आहे तर आपण जास्त फॉस्फरस का टाकू नये? पण जास्त फॉस्फरस टाकणं सुद्धा जमिनीसाठी काय चांगलं नसतं. त्यामुळं जमीन कडक किंवा नापीक व्हायला लागते. शिवाय पावसामुळे हा सगळा फॉस्फरस जमिनीच्या खालच्या थरात जाऊन बसतो. त्यामुळं एकतर पावसाचं पाणी जमिनीत मुरायला कमी होतं आणि पाण्याचं प्रदूषण सुद्धा होतं. म्हणजे आपण एवढे पैसे खर्च करून किती जरी फॉस्फरस टाकला तरी ते शेवटी वाहूनच जाणार आहे. त्याचं प्रदूषण आणि जमीन खराब होणार ते वेगळंच. त्यामुळं जेव्हा पिकाला जेवढं फॉस्फरस गरजेचं आहे तेवढंच टाकलं तर पिकांच्या मुळंसुद्धा केमिकल सिग्नल देऊन जीवाणूद्वारे ते फॉस्फरस उपलब्ध करून घेतात आणि फॉस्फरस वायासुद्धा जात नाही. शिवाय त्यामुळं जमिनीचं नुकसानसुद्धा होत नाही. पण जर समजा ही 3 गोण्यांची साखळी बिघडली तर पिकांना उपलब्ध होणाऱ्या फॉस्फरसचं गणितसुद्धा बिघडतं आणि जमीन नापीक व्हायला लागते. आपण असं समजू का फॉस्फरस उपलब्ध करून देणारे जीवाणूच नाही आहेत, तर तुम्ही कितीही फॉस्फरस टाकलं तरी देखील ते पिकांपर्यंत पोहोचायला अडथळा निर्माण होतो. त्यामुळं रासायनिक खताबरोबरच या बाबींचं सुद्धा ध्यान ठेवलं पाहिजे. हा फॉस्फरसचा विषय जरा खोल असला तरी तुम्ही जमिनीतल्या जीवाणूंचं प्रमाण योग्य ठेवलं तरी सुद्धा तुमच्या पिकांना फॉस्फरस मिळत राहील. त्यामुळं फारशी चिंता करायची गरज नाही. मित्रांनो, आज इथंच थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. आणि नेहमीप्रमाणे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या गोष्टी विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय जवान जय किसान.